उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कन्यादान, शासकीय अधिकारी झाले वऱ्हाडी, थाटात झालं शुभमंगल, सावधान बघा एका लग्नाची गोष्ट. खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारला प्रश्न. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या कुटुंबावर जीव घेणा हल्ला, MIDC वाळूज परिसरात पोलिसांचा धाक संपला. आता पाहूयात सविस्तर बातम्या. मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबियांना लाकडी दांड्यानं मारहाण केल्याची घटना MIDC वाळूज मधील जोगेश्वरी भागात समोर आली आहे. या प्रकरणी टोळक्यावर MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीची छेड काढून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबियांना लाकडी दांड्यानं मारहाण झाल्याची घटना वाळूज भागातील जोगेश्वरी इथं घडली आहे. टोळक्यानं बुधवारी सकाळी 14 वर्षीय मुलीची छेड काढली. त्यानंतर मुलगी शाळेतून परत आल्यावर तिनं कुटुंबियांना प्रकार सांगितला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलीची आई, वडील, मुलगी व तिच्या बहिणीला टोळक्यानं लाकडी दांडा लाथ्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी प्रतीक सतीश राजपूत, ऋषिकेश रामनाथ दुबिले, रोहित शंकर सिंग बहुरे, निलेश रामनाथ दुबिले यांच्यावर MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेतला आहे. सकाळी 5 वाजेच्या सुमारास मुलगी आपल्या घराचा ओटा झाडत असताना टोळक्यानं तिची छेड काढली. त्यानंतर शाळेतून परत येत असताना टोळक्यानं तिचा पाठलाग करून अश्लील हातवारे केले. यामुळे भयभीत झालेल्या मुलीनं हा संपूर्ण प्रकार आपल्या घरी सांगितला. हा सगळा संतापजनक प्रकार ऐकून कुटुंबीय टोळक्याला जाब विचारण्यासाठी गेलं. त्यावेळी त्यांनी लाकडी दांडे, लाथा, बुक्क्यासह मारहाण केली. यात मुलीच्या आईला छातीवर लाथानं व डोक्यात काहीतरी मारून जखमी केलं. वडिलांनाही ते तिघे मारत असताना काही जण भांडण सोडवण्यासाठी आले, तेव्हा त्यांनाही हात चापटनं मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. बुद्धगया येथील महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी बिहार येथील बौद्धगया इथं आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी MP लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी क्रांती चौक इथं निदर्शन आंदोलन केलंय. त्यांच्या मागणीबाबत आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे. या ठिकाणी MP लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाबोधी महाविहाराचा जो काही लढा चालू आहे, तर महाबोधी महाविहारामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झालेली आहे. त्यामुळे ते ठिकाण बौद्धांसाठी फार महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि प्रत्येक जाती धर्माला आपला जाती धर्म सांभाळण्याचा, संगोपन करण्याचा आणि संवर्धनाचा अधिकार या देशाचं भारतीय संविधान देत आहे आणि त्यामुळे प्रत्येक धर्माला तो अधिकार असला पाहिजे आणि त्याच धर्मांच्या लोकांचा त्यावर ताबा असला पाहिजे. आणि म्हणून गेल्या 20 ते 22 दिवसांपासून या ठिकाणी बौद्ध भिक्षू आमरण उपोषणाला बसलेली आहेत, परंतु या देशातल्या सरकारला याची कसल्याही प्रकारची काळजी किंवा खंत वाटत नाहीये. त्यामुळे आम्ही या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर जे आमचं धरोहर आहे, आमची जी संपत्ती आहे ती बौद्धांच्या ताब्यामध्ये म्हणजे बौद्ध भिक्षूंच्या ताब्यामध्ये यायला पाहिजे आणि जो ऍक्ट बनवलेला आहे तो रिपील करण्यात यावा. अन्यथा देशभरामध्ये आणि संपूर्ण जगामध्येच याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. सरकार याची निश्चित दखल घेईल याची आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. बोधगया बिहार या ठिकाणी ब्राह्मणांच्या कर्मकांडापासून आणि धर्मकांडापासून मुक्त करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून भिक्खू संघ हे अन्नत्याग उपोषण करत आहे. हे जे आंदोलन आहे
हे आंदोलन तथागत गौतम बुद्धांनी पेरलेली समता एकात्मता वाचवण्याचं हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन दिवसांदिवस तीव्र होताना दिसतंय। हे आंदोलन राज्यव्यापी होताना दिसतंय आणि याला दिवस द्यायचं काम काही मनुवादी प्रवृत्ती करत आहे। आमची या आंदोलनाच्या निमित्ताने या MP लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी आहे की लवकरात लवकर नेहरूच्या कार्यकाळामध्ये झालेला कायद्याची तरतूद झाली पाहिजे आणि बौद्धगया ही ब्राह्मणमुक्त झाली पाहिजे। देशातील सगळ्यात जास्त ज्या काही शांततेच्या मार्गाने झालेल्या आंदोलन आहेत, लढाई आहेत, त्यामध्ये वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि आम्ही सर्वजण कायद्याचे विद्यार्थी आहोत। अनेक जण यातील कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, ते ॲडव्होकेट्स आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बुद्धगयामध्ये जे काही महाबोधी महाविहार आहे त्यावर जे ब्राह्मण समाजातील लोकांनी जो काही कब्जा करण्याचं काम केलेलं आहे त्यातून बौद्धांची जी विरासत आहे ती मुक्त व्हावी यासाठी आम्ही येथे सर्वजण आंदोलन करतो। कन्नड नगरपालिकेचे प्रशासक गोरड यांच्या दुर्लक्षतेमुळे डम्पिंग ग्राउंड परिसरातील निघणाऱ्या धुरामुळे आणि उग्र दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रश्नाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पानपोई परिसरातील डम्पिंग ग्राउंडला 3 दिवसांपासून प्रचंड मोठी आग लागलेली आहे। सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना ही आग स्पष्टपणे दिसते। कन्नड विधानसभेची निवडणूक झाल्यापासून प्रशासक गोरड हे खुशमस्करीत व्यस्त असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। तर हायवेवरून जाताना त्यांना या डम्पिंग ग्राउंडच्या लागलेले आग व धुराच्या प्रचंड लोटाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। डम्पिंग ग्राउंड मध्ये घनकचऱ्यात दाबामुळे अमोनिया व इतर ज्वलनशील वायूची निर्मिती होत असते। उन्हाची तीव्रता वाढायला सुरुवात झाल्यावर बाहेर पडणारा हा वायू पेट घेतो, यावर नियमित लक्ष ठेवून पाण्याचा शिडकाव करावा लागतो। सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था मोडकळीस आलेली आहे। प्रशासक नियमित लक्ष ठेवून नसल्यानं शहरातील स्वच्छतेसोबतच डम्पिंग ग्राउंड परिसराची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय। तर कन्नड नगरपालिकेचे प्रशासक गोरड यांच्या दुर्लक्षतेमुळे डम्पिंग ग्राउंड परिसरातील निघणाऱ्या धुरामुळे आणि उग्र दुर्गंधीमुळे शेतकऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांनी प्रश्नाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाणपाई विठ्ठलपूल शिवारातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा एडीएन सोबत बोलताना व्यक्त केली आहे। एडीएन साठी विशेष प्रतिनिधी अनिल गायकवाड, कन्नड। इथं नगरपालिकेचा कन्नड शहराचा घाण कचरा इथं आणून टाकता आणि इथं लोकांच्या आरोग्याला धोका आहे त्याच्यापासून आणि 3 ते 4 दिवसापासून यांनी हे घाण जाळली आणि हे पूर्ण रोड, या पूर्ण रोडना दुकान आहे। हे दुकान हे बघा, हे दुकान हे रस्त्यानं जाता येता लोकांना दिसत नाही। इथं ॲक्सिडेंट होण्याची सुद्धा शक्यता आहे। जर ॲक्सिडेंट झाला तर याला जबाबदार ही घाण। आता प्रशासनाने काही टायमामध्ये इथं JCB दाखल केलं आणि ही घाण ही करू लागली। तर इथं विठ्ठलपूर टेकडी वस्ती हे आमचं एक छोटंसं वस्ती आहे। ही वस्ती 300 ते 400 घराची वस्ती आहे। तिथं पूर्ण आमचा आदिवासी समाज असतो, यांच्या आरोग्याला त्याच्यापासून धोका आहे। आणि हे बाजूला ही नर्सरी इथं 30 ते 40 लोक काम करतात। तर ह्या धुपीमुळं झाले 3 ते 4 दिवसापासून ही धूप आहे। याच्यावर प्रशासनाचं काही लक्ष नाही। हे आमच्या गरीब दुबळ्या लोकांच्या भावने म्हणजे आरोग्याशी खेळत आहे। हा धुवा किती दिवसापासून आहे? हे 2-4 दिवसापासून नाही। काय त्रास होतो? त्रास म्हणजे चांगला त्रास होतो, चक्कर येते, डोळ्याला अंधार येते ना, दमला उरायला, श्वास घ्यायला त्रास उरायला आहे। आमच्या इकडे नर्सरीमध्ये मजूर काम करीना, हे मजूर इथं काम करतं, हे दुपारच आज घरी निघून गेलं, सकाळीच निघून गेलं म्हणे, हे मजूर म्हणे, हे दुपार असल्याशिवाय आम्ही काम करू शकत नाही म्हणे। माझं इडं माझं सगळ्या रोपाचं नुकसान होऊ राहिलं, ही नुकसान भरपाई कोण करून देणार आहे? हे कचरा पट्टी याचा आम्हाला हे घाण घुण सगळी याचून इकडं वापस इकडे आणून टाकायला लागतील। ते म्हणत्या आमचं सरकारी जागा आहे म्हणते ना, आम्ही काही करू म्हणते इथं। मग हे आम्हाला शेतकऱ्याला काय मारायचं आहे का? मग ते गव्हर्नमेंटला हे गव्हर्नमेंट करतं काय? मग ते गव्हर्नमेंट शासन काय करू राहिलं? शासनाने मजुरांना मारायची सुपारी घेतली का? प्रशासनाकडे सुपारी घेतली का? आमचे गरीब दुबळे लोक आहेत, त्यांना काम केल्याशिवाय पर्याय का? आज ते लोक काम करत नाही साहेब या धुपामुळे।
लग्न सराई सुरू आहे. अवतीभवती अनेक लग्न होत आहेत. त्यात ही आणखी एका लग्नाची गोष्ट, पण जराशी वेगळी. शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहात राहणाऱ्या अनाथ पूजाचं आज अण्णासाहेब सातपुते या युवकाशी लग्न झालंय. शासनाच्या अनाथ आश्रमातली ही कन्या आज सातपुतेंच्या घरची सून झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः या मुलीचे पालक म्हणून कन्यादान केलं. एरवी वृक्ष भासणाऱ्या प्रशासनाची ही एक संवेदनशील किनार कन्या पाठवणी करताना पापण्यांच्या कडाही ओलावून गेली. बघूयात एका लग्नाची गोष्ट. जी सौ कानपूजा शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातली कन्या आणि चिरंजीव अण्णासाहेब सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा सुपुत्र यांचा शुभविवाह आज सिडको N4 मधील गोपीनाथ मुंडे भवनात मंगलाष्टकांच्या अभिवाचनांच्या वर्षावात आशीर्वाद रूपी अक्षदांचे शिंपण होऊन पार पडलाय. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाह प्रसंगी कन्यादान केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. कन्यादानाच्या सर्व विधीत त्या सहभागी होत्या. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेशमा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झव्वर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केलं. या विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई वडिलांनी राज्यगृहात संपर्क केला होता. त्यानुसार वरवधू पसंती झाली. वर अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहे. तर वधू पूजा ही 10वी उत्तीर्ण असून तिनं फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय. एकंदर सगळी माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. वरवधूंची आपापसात भेट हितगुज झालं. दोघांची एकमेकांना पसंती आहे हे लक्षात घेतल्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समिती, ज्यात अशासकीय सदस्यही असतात, हे सगळे जण वराच्या घरी गेले. सर्व परिस्थिती पाहून मगच या विवाहाला संमती दिली. त्यानंतर विभागीय समितीनं सगळी परिस्थिती पाहून या विवाहास मान्यता दिली. आधी सोमवारी दिनांक 3 नोंदणी विवाह करण्यात आला. विवाहास पारंपरिक संस्काराचं स्वरूप मिळावं म्हणून छत्रपती संभाजीनगर मधील गोपीनाथ मुंडे मंगल कार्यालयात विधिवत समारंभ पार पडलाय. पूजा ही एक अनाथ मुलगी. पैठणी येथील बालगृहात तिचं बालपण गेलं. तिथंच तिचं प्राथमिक शिक्षण झालंय. वयाच्या 18व्या वर्षानंतर ती महिला बाल विकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहामध्ये आली. इथं महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पूजानं इथं फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून ती आता आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. मला आता हक्काचं कुटुंब मिळालं आहे. या क्षणी मी अतिशय आनंदी आहे, अशी भावना पूजानं व्यक्त केली. हा विवाह केवळ 2 जीवांचं मिलन नव्हतं, तर तो समाजासाठी एक सकारात्मक संदेश होता. अनाथ मुलींना पुनर्वसनाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मिळू शकतं, हे या विवाहानं अधोरेखित केलं. प्रशासनाच्या संवेदनशीलतेनं आणि सामंजस्यपूर्ण प्रयत्नांनी एक नवा आदर्श निर्माण केलाय. शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहातील पूजा हिचा विवाह आज अण्णासाहेब सातपुते या होतकरू युवकाशी करण्यात आला. हा विवाह 2 जीवांचं मिलन तर होताच, त्यासोबतच अनाथ आश्रमात लहानाची मोठी झालेल्या पूजाला हक्काचं घर मिळवून देणाराही ठरला. या लग्न समारंभाला मनपा झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, कर्मचारी रामनाथ रोकडे, मनोज जगधणे यांच्यासह विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावत वधू वरास शुभ आशीर्वाद देत शुभेच्छा दिल्या. त्यांचे बालिकाश्रम संचालिका कविता वाघ घुगे यांनी स्वागत केलं. तर या लग्नात कन्यादान करणारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या लग्नाबाबत एडीएन सोबत बोलताना शुभेच्छा संदेश दिलाय. जी सौका पूजा आणि श्री अण्णासाहेब यांचा विवाह या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अनाथ आश्रमामध्ये वाढलेली पूजा यांचा विवाह सोहळ्यानिमित्त मी जिल्हाधिकारी या नात्यानं कन्यादान करण्यासाठी सपत्नीक आज या ठिकाणी उपस्थित होतो. या विवाह सोहळ्यासाठी अण्णासाहेबांनी परमिशन दिली, परवानगी दिली, त्या अण्णासाहेबाचं मी मनापासून अभिनंदन करतो. उभयताना दोघांनाही आमच्या स्वामी परिवाराकडून इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मनापासून त्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. हा विवाह सोहळा जुळून आणण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी संस्थांनी आणि त्यांच्यासोबत काही दानशूर व्यक्तींनी जे सहकार्य केलेलं आहे, एकंदरीतच या विवाह सोहळ्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मेहनत केलेली आहे, पाठिंबा दिलं आहे, सहकार्य केलं आहे,
त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिलेला आहे. आपलं सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि एक कुटुंब आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे. मी त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. या उभयता वधूवरांना माझ्या आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो. माझं नाव अण्णासाहेब सातपुते. मी आपल्या पूजा असलग यांच्यासोबत लग्न केलं. या शासकीय राज्यगृहामध्ये होत्या त्या एक 16 वर्षापासून. त्याच्या आधी त्या पैठणमध्ये शासकीय वसतिगृहात राहत होत्या. त्यांचं आम्हाला वाघ मॅडमनं भेट घालून दिली. आम्ही लग्न घ्यायचं दोघांनी डिसिजन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही रजिस्टर मॅरेज करून लग्न केलं. मला खूप चांगलं वाटतं. इथे सर्वजणी आले, माझे कन्यादान केले. माझे सर्व केअरटेकर सरांनी त्यांनी मॅडमनी त्यांनी माझं हे केलं म्हणून मला खूप चांगलं वाटलं. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली. छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पंख अॅडमिट. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर.
ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। मराठवाड्यातील खालसा झालेल्या बेनामी जमिनी वाचवण्यासाठी काय उपाययोजना करणार असल्याचा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद सभागृहात उपस्थित केलाय। खालसा झालेल्या बेनामी जमिनी खासगी व्यक्तीनं महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून स्वतःच्या ताब्यात अथवा काही ठिकाणी अतिक्रमण केल्या असल्याची माहिती यावेळी त्यांनी सभागृहात दिली आहे। लक्षवेधी क्रमांक 4 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे। सभापती महोदय, विशेषतः मराठवाड्यातील खालसा झालेल्या इनाम देवस्थानच्या जमिनी आणलेला आहे तो मला मान्य आहे, पण याच्यात मान्य मंत्री महोदय या खिदमत माजमध्ये काही लोक विश्वस्त बदलत, म्हणजे सर्व बरेच जुने लोक आहे, सर्वसामान्य लोक आहे, बऱ्याच गोष्टीचं ज्ञान पण नाही आणि म्हणून एक प्रभावी काही लोक, मग त्याच्यात राजकीय पण असतात लोक, हे सगळे या खिदमतगारच्या ट्रस्टमध्ये बदल करतात, विश्वस्तामध्ये बदल करतात। विश्वस्तामध्ये बदल केल्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे तिथले वेगवेगळ्या डेव्हलपमेंट करतात। हा माझा बेसिक याच्यातला मुद्दा आहे। माझा मुद्दा असा आहे की विश्वस्त जरी बदलले तरी मूळ जमिनीचा उद्देश, त्याच्यामध्ये कुठे व्यावसायिकीकरण किंवा देवस्थानाला धक्का, कोणत्याही देवस्थानाच्या 1 इंच जमिनीला धक्का किंवा देवस्थान सोडून तिथं व्यावसायिक काहीतरी होणं वगैरे होऊ नये अशा पद्धतीनं प्रतिबंध याच्यामध्ये सरकार टाकण्याचं सरकारचं याच्यात येणाऱ्या काळातलं काही प्रयत्न आहे का? जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सलग तिसऱ्यांदा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केलाय। सन 25-26 चा मूळ अर्थसंकल्प 65,77,12,000 रकमेचा सादर करण्यात आलाय। परिषदेचं स्व उत्पन्न अंदाजपत्रक सन 2024-25 चे सुधारित अर्थसंकल्प आणि 2025-26 या वर्षाचा मूळ अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी प्रशासक म्हणून सलग तिसऱ्यांदा सादर केलाय। वेरूळ सभागृहात आयोजित या अर्थसंकल्प सादर कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा परिषदेचे स्व उत्पन्न अंदाजपत्रक सन 2024-25 सुधारित अर्थसंकल्प 47,61,62,335 आणि सन 2025-26 चे मूळ अर्थसंकल्प 65,77,12,000 रकमेचा सभागृहात सादर केला। प्रास्ताविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी केलं। सन 2025-26 मध्ये विविध योजनांमध्ये होणाऱ्या खर्चाच्या तरतुदींबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी माहिती दिली आहे। यामध्ये बांधकाम 6,38,03,000, शिक्षण 3,49,07,000, आरोग्य 94,03,000, पाणी पुरवठा 6,60,00,000, समाज कल्याण 11,28,06,000, दिव्यांगांसाठी 4,47,09,000, महिला व बाल कल्याण 2,88,54,000, कृषी 48,56,000, पशुसंवर्धन 1,16,00,000, पंचायत राज कार्यक्रम 6,93,60,000, सिंचन 1,75,01,000, कृषी बायोगॅस 30,00,000, बांधकाम रस्ते परिवहन 3,51,00,000, भांडवली खर्च पंचायत राज कार्यक्रम 13,20,04,000, सिंचन 2,35,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। या अर्थसंकल्प सादर कार्यक्रमात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन राघवेंद्र घोरपडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील, सहाय्यक प्रबंधक नाबार्ड सुरेश पटवेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर विवेक नाचणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, अतिमुख्य लेखा वित्त अधिकारी रवींद्र बोर्डे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल कल्याण सुवर्णा जाधव, शिक्षणाधिकारी नियोजन अरुणा भूमकर, कार्यकारी अभियंता सिंचन विजय कांबळे, कार्यकारी अभियंता बांधकाम सुखदेव काकड,
समाज कल्याण अधिकारी साहेबराव चव्हाण, हरिश्चंद्र खेडकर, सहाय्यक लेखा अधिकारी श्रीमती संगीता पवार, विकास काकडे, प्रेमसिंग घुशिंगे, सुभाष वैद्य व लेखा विभागातील कर्मचारी उपस्थित होते. संजय महाळंकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे जे त्रिस्तरीय संरचना आहे त्याच्या भूमिका, त्याचा रोल असा रीतीने आहे की प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो पोहोचू शकते. ग्रामीण भागाची कोणत्या कामाची गरज आहे ते आपल्यापर्यंत मागणीप्रमाणे येते आणि त्याला मंजुरी करणे, त्याला कंप्लीट करणे, अंमलबजावणी करण्याची आपली यंत्रणाचा त्यामध्ये काम असतो. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस मध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वेमधील अन्य प्रवाशांनी पकडून छत्रपती संभाजीनगर स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या 3 महिलांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करणार असाल तर सावधान. आता लहानशा निरागस दिसणाऱ्या मुलींच्या मार्फतीनं तुमच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकतात, कारण धावत्या रेल्वेमध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय झाली आहे. त्यातील एक लहानशी निरागस दिसणारी मुलगी वस्तू चोरी करून ती तात्काळ तिच्यासोबत असणाऱ्या अन्य महिलांकडे ते साहित्य देते आणि त्यात तिच्या साथीदार महिला तिथून फरार होण्यात यशस्वी होतात. अशी पहिली चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. रेल्वे प्रवासी वाहतूक सेना आणि लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या D1 कोचमध्ये प्रवाशांची पर्स चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वेमधील अन्य प्रवाशांनी पकडून त्यांना छत्रपती संभाजीनगर स्थानकावर आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या संशयित महिलेनं मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या D1 कोचमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स 2000 रुपये रोख असलेली चोरी केल्याची माहिती समोर येते आहे. सदर बाब लक्षात येताच त्या डब्यातील त्यावेळी प्रवास करणारे रेल्वे सेनाच्या खबर पक्की व्हॉट्सअप ग्रुपवर सदर मेसेज प्रसारित करण्यात आला. त्यानंतर प्रवाशांनी धावत्या गाडीत या महिलांना बरोबर हेरलं. त्यांनी त्या महिलांना पकडून ठेवलं. मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेसमध्ये चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीला रेल्वेमधील अन्य प्रवाशांनी पकडून छत्रपती संभाजीनगर स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलाय. या 3 महिला आणि मुलीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. दरम्यान नाशिक रेल्वे पोलिसांनी मागील महिन्यात धावत्या रेल्वेमध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरणाऱ्या 4 महिलांची एक टोळी पकडली असून टोळीकडून चोरीच्या अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे आता प्रवाशांनी या महिलांची टोळी पकडून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केली असून छत्रपती संभाजीनगर रेल्वे पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करतायत. पंचतारांकित शेंद्रा MIDC इथून विद्युत वाहिनीचं कॉपर केबल चोरी करताना शॉक लागून जखमी झालेल्या चोरट्यामुळे चोरी करणाऱ्या सुमारे 15 जणांच्या टोळीला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकानं जेरबंद केलाय. चोरीचा मुद्देमाल हस्तगत देखील करण्यात आलाय. ते मागील अनेक दिवसांपासून असे कॉपर वायर चोरीचे उद्योग करत होते. दिनांक 14/2/2024 रोजीचं पूर्वी पंचतारांकित शेंद्रा MIDC येथे लहुकी फाटा ते हुसंग कंपनी पर्यंतचे 49 लाख रुपये किमतीचे उच्च विद्युत दाब वाहिनीचे कॉपर केबल चोरी झाले होते. सदर चोरी प्रकरणातील एक चोरटा सदर चोरीची केबल कट करत असताना त्यास शॉक लागल्यामुळे त्याचे दोन्ही हात जळाले असल्याची घटना घडली होती. तो खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी संतोष बनसी जाधव यास शहानगर चिखलठाणा परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं व त्यास विचारपूस केली असता त्यानं कबुली दिली. तो साथीदारासह काही दिवसांपूर्वी शेंद्रा MIDC मध्ये एका बोगद्यामध्ये केबल चोरी करण्यासाठी गेला असता केबल कट करत असताना त्या केबलचा शॉक लागून तिथं स्पार्किंग झाल्यानं हात व चेहरा भाजला व यापूर्वी अनेकदा सदर ठिकाणाहून केबल चोरी केली असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्याच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एकूण 15 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं गुन्ह्यात चोरी केलेले 42 मीटर कॉपर केबल, नगदी रुपये, गुन्ह्यात वापरलेली वाहनं असा एकूण 15,55,943 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस ठाणे करमाड इथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, नामदेव शिरसाट, कासिम शेख, श्रीमंत भालेराव, वाल्मिक निकम, सुरेश सोनवणे, शिवानंद बनगे, नरेंद्र खंदारे, अशोक वाघ, विजय धुमाळ, आनंद घाटेश्वर, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे, निलेश पुढे, संजय तांदळे, शिवाजी मगर, संतोष डमाळे यांनी केली आहे. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर.
जिल्हाधिकाऱ्यांनी केलं कन्यादान, शासकीय अधिकारी झाले वऱ्हाडी, थाटात झालं शुभमंगल, सावधान बघा एका लग्नाची गोष्ट. खालसा झालेल्या जमिनी वाचण्यासाठी काय उपाययोजना करणार? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्य सरकारला प्रश्न. मुलीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या मुलीच्या कुटुंबावर जीव घेणा हल्ला. MIDC वाळूज परिसरात पोलिसांचा धाक संपला. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.